वैभव आपण बघितलं तर आज स्कोरर देखील आपल्याला जॉईन झालेत. आपण पाहिलं तर मग टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाचे आज टायगर सगळे आपण बघितलं तर मग सगळे टायगर इन ऍक्शन मध्ये आहेत आणि खास करून मोठा टायगर संतोष कोम. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर प्रेम आणि समोर खेळाडू आहेत नागेश आणि रुपेश. रुपेश पाहतोय आपण सामन्याला सुरुवात पहिला बॉल ड्राईव्ह केला जातोय. पहिला पण तर चांगलं क्षेत्ररक्षण ओमकार माळी यांचा आपण बघितलं आज प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिलं तर मग नंबर लागलाय. आज मला वाटतं की मग कृष्णा यांचा देखील नंबर लागलाय प्लेइंग 11 मध्ये. प्रेम पण पाहिलं तर मग एक चांगले खेळाडू आहेत चांगले बॉलर आहेत आणि प्रेमने आपण पाहिलं तर भरपूर इम्प्रूव्ह केलंय स्वतःमध्ये कारण की आज ओपनरचा स्पेल पाहिला तर त्यांच्या हातामध्ये आहे. बॉल साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहतोय बॉल गॅप मध्ये आहे एका टप्प्याने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर करतोय प्रस्थान आणि मिळेल हा पहिला या इनिंग मध्ये चौकार 4 धावा. अकरावा खेळाडू चौकाराने खातं ओपन करताना या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो खेळाडू पण पाहिलं तर मिस्टर नागेश पवार का वार आणि आपण बघितलं तर पहिला चौकार प्रेमच्या विरोधात खेचला गेला. चांगला बॉल पाहतोय हाताळला परंतु विकेट कीपर साईनाथ भोईर पाहतोय तिकडे थोडस मिसजजमेंट पाहायला मिळालं. बॉल सुटतोय हातातून तत्पूर्वी एक धाव अर्जित केली आहे. अंपायर बॅटला लागलाय का बॉल या सेट इथचा आपण पाहिलं तर मग कॅच आला होता हा आणि तो मिस केला गेलाय. बॉलिंग चांगली आहे नक्कीच आपण पाहिलं तर मग केली जाते. प्रेमकडे आपण बघितलं तर कॅलिबर आहे आणि चांगली बॉलिंग हे करताना आपण पाहिलं अनेक वेळा प्रेमला. गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला आपण पाहिलं तर फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 17 आपण पाहिलं हे तिसरं आहे. पहिल्या सत्रामध्ये मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले पुढे आले. दुपारच्या सत्रामध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे हा संघ पुढे आलाय परंतु या सत्रामधून एक संघ पुढे येणार आहे. कोणता हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. प्रेमचा पुढील बॉल पाहतोय आपण हवेत खेळला जातोय. संतोष मागे आहेत. वन बाउन्सने कलेक्ट केलाय फेकी येताना पाहायला मिळेल. 2 धावा ह्या जोडल्या जात आहेत. 2ने संघाचं टोटल वाढवलं गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना आपण पाहिलं तरी सुरुवात ज्याप्रमाणे अंपायरचा एक बॉल बाकी आहे. पाच बॉल आपण बघितले तर मग हे अंपायर्सने देखील आपण पाहिलं तर मग निरीक्षण केलं आणि सांगितलं मिस केला. अपील मोठी परंतु इम्पॅक्ट पाहिला तर विकेट मिसिंग आहे आणि तेच कारण अपील फेटाळली आहे. लेग बायचा इशारा मिळतोय. पहिला पण तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात. वैभव सांगतायत आम्हाला 9 धावा. विकेट कोणत्या प्रकारची गमावलेली नाहीये म्हणजे सुरुवात झाली आहे छान आणि छान सुरुवात पाहतोय आपण कंटिन्यू करत चांगला खेळ केला जाईल का. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. फलकावर 9 धावा.
त्याप्रमाणे म्हटलं जातं ना की परिंदे को मिलेगी यकीनन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं। अक्सर जमाने वो लोग खामोश रहते हैं, लेकिन जमाने में जब उतरते हैं ना तो उनके हुनर बोलते हैं। या सध्या तरी मॅच मध्ये मग हुनर खेळाडूंकडे देखील चांगला आहे, काबिलियत खेळाडूंकडे देखील चांगली आहे। संतोष बॉलिंग मार्कवर एकच फटका पण पाहिलं तर खेळायचा आहे, धोकादायक धाव ठरू शकताय, धाव कंप्लीट करण्याचा मनसुबा तिसऱ्या अंपायरला मात्र आता इथे इन्व्हॉल्व केलं जाईल। पाहू शकतो यावेळी रनआउटचा मौका आणि आता पाहिलं पण तर मग सगळं काय उपरवाल्याच्या हातामध्ये आणि उपरवाला सब देख रहा है। पाहूया आता की तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केलं जाईल। आणि तिसऱ्या अंपायर्सने आपण बघितलं तर मग हे चित्र स्पष्ट केलंय, साफ सुथरा, दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास। फलंदाज रन आउट आहे। रिस्की रन्स होता, जवळून धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो नाहक ठरताना पाहायला मिळतोय। आणि पाहिला आपण तर मग एक चांगला बॅटर, त्याचं नाव पाहिलं आपण तर मिस्टर नागेश पवार परत त्यांना पाहायला मिळतोय। पवारचा वार मात्र जास्त होताना पाहायला मिळाला नाही आणि तिथेच पाहतोय आपण मग पहिला खेळाडू बाद। आज हवेचा रुख हवा आपण बघितले तर मग वेगाने वाहते आणि कदाचित कृष्णावर यानं धोका आहे, कारण कदाचित हवेच्या सोबत मला काय जावं लागते की काय। सध्या तरी पहिला विकेट गमावलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय तर मग हवा भरपूर आहे आणि जर हवा आली तर मग अनेक वेळा आपण बघितलं मंडप उडताना पाहायला मिळालं आणि आज जर असं काही झालं तर मग असं काय होऊ शकतंय। तसं काय होणार नाहीये, आमचा मंडप एकदम फिट आहे, दुरुस्त आहे। चांगला बॉल पाहतोय आपण केशव यांच्यासाठी। केशव एक आपण बघितलं एक कमाईचे खेळाडू आहेत, एक आपण पाहिलं तर मग गेम चेंजर प्लेअर आहेत। ओ मोका घेतला जातोय। केशव इलेव्हन आपण बघितलं तर मग भरपूर अनुभव आहे आणि एक रन्स घेतली आहे आणि एका रन्सने संघाची टोटल 10 डबल डिजिट च्या मध्ये इंटर होताना पाहायला मिळते। नगरसेविका चषक आपण पाहिला तर आज पहिला दिवस 4 दिवस एक उच्च लेवलला स्पर्धा जाताना पाहायला मिळेल आपल्याला। बॉल आपण बघितला तर ज्याप्रमाणे रुपेश मुकडे यांच्याकडून आपण बघितलं तर मग चांगली अपेक्षा आहे। रुपेश मुकडे यांना आपण पाहिलं तर मग चांगला खेळ करावा लागेल, परंतु एका बाजूने आता त्यांच्या बॅटमध्ये बॉल येत नाही तर मग केशव यांनाच मात्र आपल्या संघाची मोठी जबाबदारी उचलावी लागेल। आणि आपण पाहिलं तर मग भरपूर चांगलं क्वालिटी क्रिकेट हे खेळण्यासाठी ओळखले जात आहेत केशव। हे जे आहे पाहतोय आपण थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर सेटअप आहे, एक रन्स मिळेल। बाउंड्री नाहीये या ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये बाउंड्री आली होती, या ओव्हर मध्ये बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि सिंगल डबल धाव पहिली आपण तर मग प्रेशर जास्त काही टाकणार नाहीये। टायगर स्पोर्ट्स टीम आपण पाहिले तर एक मोठी टीम आहे, अनेक आपण बघितले तर मग मोठे कारनामे केलेत आणि या सीझन मध्ये आणखीन काही मोठं करण्याच्या तयारीमध्ये आहेत। बॉल हवेत खेळलाय, बॉलच्या मागे फिल्डर पुढे आले, प्रेम हातातून निसटला जातोय, परंतु आपण पाहिलं तर मौका आला होता तो गमावला। धावा मिळतील, पाहू शकतो या क्षणाला या सिच्युएशन मध्ये 2 धावा जरूर मिळाल्यात। अगदी इझिली निर्माण झाला होता कॅच, परंतु थोडा आपण पाहू शकतो की मग हातामध्ये आला होता, ऑलमोस्ट आला होता, पण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर मग हातातून निसटला। सध्या तरी आपण बघितलं मग अक्षय बीज सध्या तरी मग त्या पूर्ण आपण पाहिलं तर मग घेरा घेतलाय आणि सकाळच्या सत्रामधून भरपूर मात्र वाट पाहावी लागते आणि रिप्लाय दिलाय त्याने। व्हाईट बॉलचा इशारा,
मंगलवरती नागले संघ पण पाहिला तर मग मागची स्पर्धा छान खेळ त्यांचा देखील एक ट्रॉफी त्याने देखील जिंकली आहे. मोमेंटम पाहिलं तर मग आणि अक्षय यांचे जर आपण उल्लेख केला तर एक चांगला व्यक्ती आहे. आपण पाहिलं तर नेहमीच गोड्यावर चेहऱ्यावर एक त्यांच्या गोड स्माइल पण पाहिला तर नेहमीच असते नागले टीम मधून. फुलटॉस बॉल ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न अजित माली चुस्त आहेत तंदुरुस्त आहेत. हो पाहू शकतोय धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या बाजूला आपण बघितला परंतु नाही थांबवला जात आहे. धाव फळक आपण बघितलं तर पोहोचलं गेलंय 16च्या घरामध्ये. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण आणि या ओव्हर मध्ये थोड्या कमी धावा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आलेल्या धावा आपण बघितल्या तर मग 7च धावा आल्यात आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की धाव फलकाला ब्रेक लावलाय. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी आणलंय. खेळाडूंना गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे सुंदर सौमधुर गोड अशा डीजे ब्रेक मध्ये गाण्याची. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे 2 ओव्हरचा खेळ थोडासा पण पाहिलं तर मग धीमा खेळ राहिलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाणी घेऊन आलेत परंतु केशव यांची जबाबदारी वाढणार आहे. रुपेश मुकणे यांना आपण पाहिलं तर मग आता थोडासा खेळण्याचा अंदाज आहे ना तो बदलावा लागेल कारण की बदल ही काळाची गरज आहे आणि बदल आता बॅटिंग मध्ये आणावा लागेल कारण की आता 2 ओव्हर मध्ये फक्त 16 आले आहेत त्यामुळे 2 ओव्हर मध्ये जास्त हवे आहेत. मोठ्या फटक्याच्या शोधात होते मोठी अपील केली आहे परंतु अपील इथे फेटाळलीच जाते. लेग बायचा इशारा मिळतोय. चांगली बॉलिंग पहिला पण तर तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर आलाय मिस्टर अक्षय कोठावले. फुल टॉस बॉल दिलाय परंतु शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. खराब बॉल होता आणि त्या खराब बॉलचा मात्र मोठा फायदा उचलता आला नाहीये आणि केशव हेलिम यांच्या खेळीला विराम लावला जातोय. धक्का क्रमांक 2 कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला. केशव आउट. व्हेरी मच डीजे आमच्या अंपायर रुपेश दांडेकर यांचं हे आवडतं गाणं आहे आणि नक्कीच ते म्हणतात नेहमीच वारंवार हळूका होईना परंतु नाच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार. केशव गेले ओमकार आले. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न ओमकार. एक रणनीती साफ आहे. पहिली स्पर्धा या सीझनची पहिली स्पर्धा जिंकण्याचा कारनामा या संघाने केलाय. हा संघ आपण बघितलं तर मग छोटा संघ नाहीये. या संघाने आपण बघितलं तर अनेक मोठमोठ्या संघांना त्या पहिल्या स्पर्धेमध्ये पाणी पाजण्याचं कार्य केलं होतं परंतु आता ओमकार यांना ती भूमिका स्पष्ट मात्र स्वीकारावी लागेल पूर्ण करावी लागेल. स्ट्रोक केला जातोय पाहतो या वेळेला बॅट वर घेतलाय बॉलला खाली क्षेत्रामध्ये बॉल चाललाय निघून दन 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 करत 4 धावांसाठी येतोय हा चकाचक 4 वाला चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चपरीने म्हटलं जातंय ना हिम्मत तेरी मीत है फिर क्यों तू भयभीत है पक्की तेरी जीत है क्योंकि डर के आगे जीत है. सध्या तरी आपण पाहू शकतो मी डर के आगे जीत पहिला पण तर मग थोडासा निडर बेडर बेधडक रोकटक. चौकार
ओमकारने मात्र खेचलाय. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डाऊन दी लेग बॉलची हाताळणी होताना पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॉल फेकून झाले तर आमचे स्कोर आम्हाला सांगतायत 4. म्हणजे 2 बॉल आहेत आणि संघाची टोटल फलकावर आहे 22. 22 स्कोरबोर्ड वर आपण बघतोय. ओमकार साठी पाहतोय या वेळेला दे धडक आणि ओमकार सिक्सर ठोकतोय या मॅच मध्ये लांब आणि तोही कडक साधा बा. थँक्यू. सिक्सर आलाय, चौकार आलाय, या ओव्हर मध्ये धाबा आल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु फिल्डर आहेत वाट पाहिली आणि वाट लागली. बॉल बॉल निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर 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 चौकार. थँक्यू सो व्हेरी मच. ओमकारच्या या बॅटिंगने मात्र आपण बघितलं तर मग थोडस चर्चा करावी लागते. चर्चेसाठी आपण पहिलं चर्चा करण्यासाठी भागी पडलं गेले. आता कृष्णाभोर यांना देखील थोडस आता टेन्शन आलं असेल कारण की आता 3 ओव्हर मध्ये 32 धावा आणि या धावा आपण पाहिल्या तर मग चांगल्या दिसत आहेत कारण की आपण कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाकडे मग बॉलिंग युनिट देखील स्ट्रॉंग आहे आणि मग कठीण होऊ शकतंय. काहीतरी करावं लागेल जर बीबीपाडा टीमला या मॅच मध्ये वर्चस्व गाजवायचं आहे. परंतु ओमकार आहेत ना, ओमकार असतील जोपर्यंत आपण बघितलं तर टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का असं मात्र काम हे करताना पाहायला मिळू शकतात. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग रुपेश मोकणे यांना आता थोडासा बघा ना की सिंगल डबल खेळलेत परंतु ते बाजूला ठेवावे लागतील. मोठे काहीतरी करून त्यांनाही दाखवावं लागेल. योगेश माळींचा बॉल पाहतोय आणि पहा ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर काहीतरी मोठं करून दाखवावं लागेल आणि केली या सुरुवात या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चांगला फटका चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चौकाराने स्वागत केलंय आपण पाहू शकतो या क्षणाला. योगेश माळी मुकेश आतापर्यंत आपण बघितलं थोडेसे शांत होते संयमाची खेळी परंतु आता संयमाचा बांध तोडलाय त्यांनी देखील. आपटून टाकला होता बॉल दिशाहीन आहे वाईड आहे. संघाच्या टोटल मध्ये वाढ संघाची टोटल आपण पाहिलं तर मग 37 आणि इकडे आपण पाहू शकतो की योगेश माळी यांच्या फ्रेशर आलाय आता की बॉलिंग करायची डेट ओव्हर मध्ये आणि चांगली करायची. खेचून मारलेला बॉल बॉल खाली फिल्डर पाहू शकतो विकेटची शक्यता आणि हो विकेट मिळालाय. कॅच कंप्लीट फलंदाज बाद केला जातोय. रुपेश मुकडेच्या खेळीला मात्र संपवलं गेलंय आणि सफलता योगेश माळीच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक 3. विकेट डाऊन केली जाते. इकडे पण बघितलं तर मग विकेट मिळवण्याचा कारनामा योगेशनं केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणाला बॅट्समॅन रुपेश पवार. रुपेश पवारचा वार खाली चाललाय. प्ले अँड मिस डॉट बॉल
टीमची टोटल आपण पाहिली फलकावर धावा आहेत 37. बॉल टाकून झाले 3. अकोटाब्याची लेंथ होते. फाईन लेगला खेळले फिल्डर आहेत तिकडे. प्रोटेक्शन बॉलला फेल गेलाय तिकडे आपण पाहूला. तर सध्या चर्चा करायची झाली तर रन्स आपण पाहिले तर मग मिळत आहे. ओमकारला स्ट्राईक. हो पाहू शकतोय बॅटरचा बॉडी लँग्वेज ओळखलं गेलं होतं. इकडे बघितलं तर मग ज्याप्रमाणे ओमकारने मन बनवलं होतं की सफल झाले होते क्रॉसला. नक्कीच आपण पाहिलं तर मग जाऊन फटका खेळायचा. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्र आणि तेच मात्र आपण पाहिलं तर मग ओळखलं होतं गोलंदाजाने. चांगला बॉल. शेवटचा आणि अंतिमचा बॉल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका हवेत. बॉल चाललाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारची एक पारी. छान पारी. आपल्या संघाला आपण पाहिलं तर एक दिलासा देणारी पारी. आणि या पारीमध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा दम थोडासा आपण पाहिलं तर मग वेट टाकलं गेलं. आणि या पारीमुळे संघाचं टोटल जाऊन पोहोचलं 42च्या घरामध्ये. आणि टार्गेट सेट झालंय 43 धावांचं. चला 4व्या मैदानाच्या आतमध्ये 42 झाले. 43 चा टार्गेट आहे. चेस करायचं आहे टायगर स्पोर्ट्स टीम. किती आपण पाहिलं तर मग जवळजवळ आज आपण पाहिलं तर मग त्यांचे महत्वाचे खेळाडू आहेत आणि खेळाडू नाहीये. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग आज कल्पेश नाहीये त्या टीम मध्ये. असं देखील आम्हाला वैभव सांगतायत. कल्पेश कोठावले एक चांगला आपण बघितलं तर मग खेळाडू आहेत. आणि आपण पाहिलं तर मग एक चांगला व्यक्तिमत्व त्यांना देखील आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण बघितलं की आज सगळ्यात मोठी आपण बघितलं तर मग जबाबदारी कोणाची असेल ओपनिंगची. संतोष आणि त्यांच्यासोबत मला वाटतं कदाचित प्रेम. चला ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बघा आपण चर्चा करत होतो की ओपनिंगला आज कोण येणार आहे. संतोष आलेत आणि संतोष यांच्या सोबत आपण बघितलं तर आज अक्षय यांना पाठवलंय. अक्षयकडे आपण बघितलं तर त्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. काबिलियत त्यांच्याकडे देखील छान आहे. आणि आपण बघितलं ना खेळाडू आपण पाहिलं तर कसा घडतोय. कारण की एखादा खेळाडू सांगून घडत नाहीये बोलून घडत नाहीये. खेळाडू कसा माहिती आहे त्याच्या मेहनतीने घडत असतो. जितका तो जास्त सराव करतो तितकं जास्त आपण बघितलं स्वतः वेळ देतो. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच आपल्या होम ग्राउंडवर घरी मात्र आपण जितका सराव करत असतो आणि तितका मात्र आपण पाहिलं तर मग त्याचा फायदा त्यांना मिळत असतो. आणि आपण पाहू शकतो तर मग अक्षयने देखील आपण बघितलं की मग स्वतःला सिद्ध केलं गेलंय.
आणि सिद्ध केल्यानंतर आपण पाहू शकतो की त्याने देखील या संघामध्ये बघितलं तर मग सुरुवातीला अक्षयाचा आपण बघितलं तर क्रमही नव्हता आणि आज ओपनिंगला मात्र आपण बघितलं तर खेळतोय. क्रिकेटमध्ये पण बघितलं ना की प्रत्येकाचे दिवस येत असतात बघा. क्रिकेटमध्ये आपण पहिला केपीएलचा कमाल आहे. केपीएल मध्ये आपण बघितलं तर मग केपीएल मध्ये आपण बघितलं अक्षय यांनी शार्वी या संघातून आपण बघितलं तर मग चांगला खेळ केला गेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की ते नजरेत आले की जर त्या संघातून चांगलं खेळतात तर मग आपल्या घरच्या संघातून का ओपनिंग करू शकत नाहीये. आणि खासियत असते बघा. प्रत्येक खेळाडूकडे आपण बघितलं टॅलेंट लपलेलं असतं परंतु त्या टॅलेंटला आपण बघितलं ना प्लॅटफॉर्म मिळणं गरजेची बाब असते. आणि काही क्षणाला असे संघ असतात ना की काही खेळाडूंकडे भरपूर चांगलं क्रिकेट असतं परंतु ते दबलेलं असतं लपलेलं असतं आणि दडलेलं असतं आणि त्यानंतर मग ते बाहेर काढण्यासाठी काही काय करतात माहिती आहे का मग नवीन संघ तयार करतात की मला त्या संघातून खेळायला मिळत नाही म्हणून मी माझा नवीन संघ तयार करतो आणि त्या संघातून पुढे येतात. हे असं देखील होत असतं परंतु सध्या तरी आपण बघितलं की प्रत्येक संघामध्ये प्रत्येक खेळाडूला एक संधी ही नक्कीच मिळायला हवी आहे. आणि आपण पाहिलं तर मग कोण संधीचं सोनं करतं आणि कोण संधीचं आपण पाहिलं तर मग माती देखील करतोय. सध्या तरी सुरुवात झाली. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग 43 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे आणि पहिल्याच बॉलवर अंपायर इन्व्हॉल्व झालेत आमच्याकडे तिसऱ्या अंपायरसाठी. की केशव यांनी लेफ्टहँडने टाकलेला बॉल होता हा कोणत्या दिशेने गेला हे निरीक्षण स्वतः पंचांना मात्र नीट करता आला नाहीये. त्यामुळे त्याने ऍज अ टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यासाठी तिसऱ्या अंपायरला मात्र थोडंसं आपण बघितलं तर मग व्यस्त केलंय आणि कामाला लावलंय. बघा आमचे तिसरे अंपायर्स निरीक्षण करतात आणि म्हणतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल हा घोषित झाला. केशव हिलिम लेफ्ट आर्म चांगले बॉलर आहेत. किफायती अँड विकेट टेकर बॉलर आहेत. समोर संतोष आहेत. धीमा टाकला होता लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ओ बॉल पायाच्या मधून 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 कोंबडी पळाली चौकार. 4 धावा. बघा का कोंबडी पळाली म्हटलं तर मग जेव्हा कोंबडीच्या मागे लागा अशीच पायातून निघून जाते आणि पळून जाते. भावेश ठाकरे देखील आपण बघितलं तर मला वाटतं उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे आता माझं लक्ष गेलंय. भावेश तुमचं देखील स्वागत असेल असं माझ्या वतीने. आणि काही चांगला व्यक्ती आपण पहिला भावेश ठाकरे यांना देखील आपण पाहतोय सातत्याने आणि या मैदानामध्ये भावेश यांनी इतिहास लिहिलेला आहे. तो कधीच विसरला जाणार नाही आणि तो इतिहास कधी मात्र पुसला जाणार नाहीये. असे भावेश ठाकरे विद्या नागल्याचे खेळाडू यांना आपण पाहतोय. अपील केली जाते अपील केली जाते आणि या क्षणाला पाहतोय आपण पंचांनी संमती दिली आहे. यस इट्स स्विंगर इज अप गॉन बिग विकेट मोठी विकेट. संतोष कोम बॅक टू द पॅव्हलियन आणि मोठी सफलता केशव हिलिम यांच्या खात्यामध्ये. फलंदाज आउट. माझी तत्वाची करोशिये गावानू बैसली. आई माझी तत्वाची करोशिये गावानू बैसली. आई माझी तत्वाची करोशिये गावानू बैसली. आई माझी पहिला मोठा धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य केशवने मात्र पण पहिला केलंय. ओमकार माळीला पाहिलं तर मग प्रमोट केलंय बॅटिंग साठी. साईनाथ आपण पाहिलं तर या संघामध्ये आहेत परंतु ओमकार माळीला पाठवलं गेलंय. काहीतरी स्पेशल आज करून दाखवू शकतोय. आपल्या नावाची ओळख आपल्या नावाची झलक आणि आपल्या नावाचा कारनामा. आणि नक्कीच आपण बघितलं काम बडा तर नाम बडा. आता मात्र तसंच कार्य तरी नक्कीच करताना पाहायला मिळू शकतात कारण की त्यांना पाठवलंय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. केशवचा बॉल पहिला ओमकार साठी. एज पाहतोय आपण थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. धाव मिळत आहे 1.
संघाची टोटल 1 पुढे सरकत असताना वैभव दळवी आम्हाला सांगतायत 5 धावा झाल्यात. लक्ष आहे 43 आणि केशव यांचा स्पेल आपण पाहिला तर आतापर्यंत तिफायती राहिलाय. मोठी विकेट घेऊन जाणार स्पेल झाला आतापर्यंत आणि ज्याची गरज होती कारण की जवळजवळ 43 धावा चेस करायचे आहेत ना. तर असं वाटलं होतं की टायगर स्पोर्ट्स टीम पूर्णपणे पहिल्या ओव्हर पासून म्हणजे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल खेळ करेल परंतु संतोषची विकेट. चांगला फटका पाहतोय आपण थोडासा गॅप चॉक केलं होतं बॉलला. बॉल मात्र वेगाने करतोय प्रस्थान निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहतोय या वेळेला चांगला फटका चौकार. सध्या तरी मग 4 आलाय या ओव्हर मध्ये दुसरा. संघाची टोटल 9. उलटा दिला होता सुरक्षितचा फटका. आपण पाहिलं सूर्यकुमार कॉपीबुक स्टाईल मध्ये खेचलेला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सुरक्षित स्वीट हिट सिक्सर. काय रचनात्मक फटका खेळला गेला होता आणि खासियत आहे म्हणूनच आपण बघितलं की अक्षय या खेळाडूला पण पाहिलं तर कशासाठी ओपनिंगला बोलवला होता तर याच्यासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ धावफलकावर 15. आता येणारे चेंडू आपण बघितले तर मग 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज 28. 18-28 केशव हिलम यांचा 15 धावांचा स्पेल. ओमकार हिलम येतात आता. ओमकारने बॅटिंग छान केली होती आणि त्यामुळे 40+ धावा गाठण्यापर्यंत यश मिळालं. आपण पाहिलं तर कान्हाई देवी स्पोर्ट्सचा नाईकपाडा या संघाला आपण बघितलं तर मग नवीन जर्सी आपण पाहिलं तर मागच्या स्पर्धेमध्ये त्यांना मात्र जी स्पॉन्सर्स केली सारंग कांतीलाल देवलीकर अँड सम्राट कांतीलाल देवलीकर यांच्या माध्यमातून आणि नक्कीच आपण बघितले तर मग प्रायोजक आहेत या संघाचे. उलटाच बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर चांगला झेल पकडला जातोय. ओमकारचा खेळ संपुष्टात. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल दुसरा. धाव फलकावर धावा 15. थँक्यू नक्कीच आपण बघितला हाकेला धावणारी नवसाला पावणारी तांबडमाल ची माऊली आई सोनसरी माऊली तिचं एक गीत हे आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आले प्रेम. प्रेम आपण पाहिले तर मॅच विनर प्लेयर आहेत परंतु सध्या ओमकारला मिळालेली सफलता. ओमकारचा दिवस आहे बघा. बॅटिंग मध्ये छान परफॉर्मन्स, बॉलिंग मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट आणि आज काहीतरी इतिहास लिहितो की काय ओमकार. पाहूया. प्रेम पहिला बॉल फेस करेल. बॉल हवेत उंचा उडवला. पुढे एकदा मौका. ओ 1 2 3 कॅच हातामध्ये आला होता परंतु निसटला. पकडा कॅच जिंका मॅच. थोडस आपण पाहिलं तर मग अनलकी राहिलेत गोलंदाज ओमकार आणि लकी राहिलेत फलंदाज प्रेम. जीवनदान मिळालं.
आजच्या दिवसामध्ये आउटफील्ड मध्ये कॅचेस भरपूर सुटल्या आहेत. वैभव देखील आम्हाला सांगतायत. खेचून मारण्याचा प्रयत्न येणार एज बॉल मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं जाताना संघाचं टोटल 1 ने वाढलंय. पाहू शकतोय आपण पोहोचलं गेलंय 18. 18 धावा झालेल्या आहेत. आमचे साई देखील आम्हाला थोडासा धक्का देत होते. दीक्षांत धक्का देत होते आम्हाला पण तो धक्का दिला नाहीये. उलटाच बॉल पाहतोय आपण बॅटवर घेतलाय. बॉल उंच उडालाय. बॉलच्या खाली फिल्डर येत आहेत. झेल निर्माण झालाय परंतु पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. बघा या क्षणाला कोण होतं तिकडे तर नागेश होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल परंतु आपण पाहिलं तर मग भरपूर मिस्टेक इकडून तिकडे तिकडून इकडे धावपळ मात्र उडालेली क्षेत्ररक्षणामध्ये तारांबळ पाहायला मिळाली आहे आणि हीच मात्र आपण पाहिली तर संधी मात्र शोधली गेली आहे. जिथे विकेट मिळायला हवी होती तिथे 4 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि या 4 धावांनी संघाच्या टोटल मध्ये झालेली पाहायला मिळाली आहे. ही मोठी वाढ. धाव फलक 22. आजच्या दिवसामध्ये दुसरा चौकार जो धावून पूर्ण केलेला वैभव तुम्ही आमच्यापर्यंत माहिती अचूक पोहोचवताना चांगलं स्कोरिंग त्यांचं. धीमा टाकला होता. चालाकी पाहिजे आपण तर कामाला आली. हलका सहज आणि केशव यांच्या हातामध्ये बॉल. प्रस्थान विकेट डाऊन होताना पाहायला मिळत आहे. अक्षयला परतावं लागेल डग आउटच्या दिशेने. फलंदाज बाद. तेरा चेंडू 21 धावा पाहतोय आपण. मार्च थोडासा आपण पाहिलेला मी ते आपल्याला फसलेला परंतु तितकाही देखील फसलेला नाहीये. 1-2 चांगले फटके पहिले पण तर पूर्णपणे मॅच सोपा होऊ शकतोय. बॅटिंग करण्यासाठी बॅटर आलेत आता मिस्टर योगेश माळी. लेफ्टी बॅटर आहेत आणि लेफ्टी बॅटर आपण पाहिलं तर मग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर घातक गणले जात आहेत. काय घातक गणले जात आहेत त्याच्यामध्ये इतिहास आपण पाहिले तर भरपूर आहेत. कारण मी नावं नाही सांगणार कारण की तुम्ही देखील अनुभवले आहेत आम्ही देखील अनुभवले आहेत आणि सध्या तरी आपण बघितलं तर मग दीक्षांत आमची मजाक घेतात. सध्या तरी आपण जाऊया मग आमचे देखील ओ क्या बात है. 13 कबूल 17 कमाला. बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला. ठोक डाला. अब बजाओ 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 डीजे वाला. टीमची टोटल झाली आहे 28. 12 चेंडू आणि 15 धावा समीकरण जिंकण्यासाठी. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे आता 12 चेंडू 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला आल्या आल्या नंतर एक सिक्सर. अगं संतोष कोम लवकर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी संघावर प्रेशर येईल परंतु नाही. अक्षय ने मात्र चांगला खेळ. त्यात नंतर आपण बघितलं की मग आता योगेशने
3 मिनिट सिंगल डबल ने कॉन्ट्रीब्युशन दिलाय, कारण की एक भूमिका असते बघा आणि ती मात्र प्रत्येकाला पूर्ण करावी लागते. आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर महेश पवार पाहतोय आपण, एक सिनियर प्लेयर. आपण पाहिलं तर महेश पवारला देखील आपण पाहिलं तर भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना भरपूर वर्षाचं मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जल्लोष केला. त्यानंतर आपण बघितलं की मग पराभव झालेल्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं तर त्याने अनुभव घेतला. म्हणजेच भरपूर आपण पाहिलं तर मग वर्ष त्याने क्रिकेटला मात्र दिलेले आहेत आणि आपण पाहिलं तर त्या क्रिकेटमधून मिळालेला त्यांच्याकडे तो अनुभव आणि तो मात्र घेऊन आता बॉलिंग मार्कवर सरळ बॅटच्या साईडने फटका खेचलाय. विषभ मध्ये फिल्डर आहे, चांगला एफर्ट्स पाहतोय, बॉलला स्टॉप केलाय. धाब्यांचा प्रयत्न आहे 2 आणि 2 धाबा मिळतील. 2 मिळतात बॅकअप होताना पाहायला मिळत आहे. थोडस आपण पाहिलं तर नाराज होताना पाहायला मिळाले. संघाच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळाली आपण पाहू शकतोय. 31 धाबा झालेत. जिंकण्यासाठी गरज आपण पाहिली तर मग 12 धाब्यांची आहे आणि बॉल शेष असतील 10-12. आपण पाहिलं तर हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. लेग वरचा बॉल मात्र आपण पाहिलं व्यवस्थित बॅट मध्ये घेतलाय आणि खाली क्षेत्रामध्ये रिकाम्या जागा भरा चौकार. जे आपण बघितलं तर इथे चौकार आणि या चौकारामुळे फ्रेशर आपण पाहिलं तर थोडस वाढवलं ते कमी केलं. आता आपण बघितलं तर 12 हव्या होत्या, आता 4 कमी केल्या तर 8 हव्या असतील आणि बॉल शेष असतील आता 9 बॉल 8. योगेश माळीने कारनामा छान केलाय. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पण पाहिले. बॅटची हलकीशी एज थर्डमॅट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. बॉलला स्टॉप केलं गेलंय. सिंगल तिथे देखील मिळेल. जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 7 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 7 8-7 वाला मुकाबला पाहायला मिळतोय आपल्याला. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग चर्चा केली जाते. महेशांना सांगितले आणि काय करायचंय कसं करायचंय, परंतु टायगर स्पोर्ट्स टीमने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग पकड आपण पाहिलं तर मग आपल्या बाजूने निर्माण केलेली आहे. तर ती पकड आपण पाहिलं तर मग तोडायची असेल सोडायची असेल तर मग विकेट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल महेश पवार यांना. बॉलिंग मध्ये खाली राहणारा बॉल, चांगला बॉल पाहतोय आपण बघा. विकेट किपर केशवच्या हातामध्ये थोडस आपण पाहिलं तर लाईन पकडून ठेवली आहे. विकेट टू विकेट आणि लाईन टू लाईन मात्र गोलंदाजी केली आहे ना आणि धीमा गतीने खास करून. तर इथे त्याचं बेनिफिट मिळत आहे. आणि महेश यांच्याकडे जे बॉल आहेत ना बघा की जास्त असतं आपण बघितलं की सपाट राहतात, खाली राहतात, लो राहतात. त्यामुळे आपण पाहिलं तर मग थोडस आपण पाहिलं तर मग खेळता येत नाहीये. मिस येताना पाहायला मिळतोय, मिस होताना पाहायला मिळतोय. बॉल पाहिला आपण तर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु बॅटर मात्र आपण बघितला हा बॉल पाहिल्यानंतर मग तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग पाहणी करण्यासाठी तयार येत आहेत. त्यांच्याकडे रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यूचा केला जातो वापर, डीआरएसचा वापर केला जात आहे. आता पाहूया त्या डीआरएसच्या माध्यमातून स्पष्ट केला जाईल. दूध का दूध पाणी का पाणी चित्र साफ सूत्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या अंपायर आले आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून दर्शवलं गेलं आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. गुड बॉल पाहिला पण तर मग आत्ता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावा, 6-7. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग ट्विस्ट निर्माण केलाय. ट्विस्ट आपण बघितलं तर मग कायम राहील का? एक चांगला जर बॉल बॅटच्या रडार मध्ये आला तर मग समीकरण आपण बघितलं तर मग फिनिश होईल. स्पीडअप करायचं आहे. अंपायर 4:30 वाजलेत, त्यामुळे आपण पाहिलं तर मग मॅचेस अजून बाकी आहेत. 3 मॅच बाकी आहेत आपल्या अजून. जर बघा आपण वेळेवर आपण पाहिलं तर मग
मॅचेस खेळलं नाहीये, वेळेला प्राधान्य दिलं नाहीये, तर मग संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला टॅडाम, टिटुम. रुपेश मुकळे यांच्या हातामध्ये बॉलिंग सोपवली जाते आहे. चला सध्या तरी आपण बघितलं तर मग रुपेश मुकणे बॉलिंग वर आलेत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ सध्या तरी मग भेलवाले देखील आलेत. सात धाब्यांची गरज आहे, 6-7. योगेश आहेत, मागच्या ओव्हर मध्ये चांगला फटका खेचला होता त्याने. सोडून दिलाय बॉलला, पाठलाग केलं होतं, वाईड येतोय. वाईड आल्यानंतर आपण पाहिलं तर इकडे थोडस आपण पाहिलं तर मग एक ज्या धावेचं आपण बघितलं तर मग प्रेशर होतं ना, ते प्रेशर आपण पाहिलं तर मग आता कमी झाली आहे. बघितलं ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अंपायर्सला आपण बघितलं तर काहीतरी म्हणतायत, परंतु आमच्या अंपायर्स आहेत आणि अंपायर्सने निरीक्षण केलंय, तुम्ही काही म्हणा. चांगला बॉल आहे का, परंतु वाईड. बॉलचा इशारा मात्र पोहोचवला जातोय. वाईड क्रमांक 2. बघा 7 हव्या होत्या, त्यामधल्या आपण पाहिलं 2 तर एक्स्ट्राच्या स्वरूपात देऊन टाकल्यात. आता राहिल्यात किती, 5. 6 मध्ये 5. चांगला पटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. सफलता मिळाली आहे. योगेश माळी थोडासा घातक दिसत होता, त्याला बाद केलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. माझा संघ मैदानाच्या आतमध्ये फसलाय, त्या संघाला पडणार नाही कशाची कमी. तर मी आहे, माझं नाव जितू माळी, मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. टायगर स्पोर्ट्स बेबी पाडा संघाचा आपण बघितलं तर भरपूर अनुभवी खेळाडू आहे जितू माळी. त्याला पाहतोय आपण. 5 मध्ये करायचे आता 5 धावा. बॉलिंग आपण पाहिले तर मग रुपेशच्या हातामध्ये आहे आणि ही बॉलिंग आपण पाहिली आहे तर मग छान करावीच लागेल. आपल्या संघाला आपण पाहिला तर मग वाचवणारी बॉलिंग, तारणारी बॉलिंग मात्र नक्कीच करावी लागेल. पहिली 2 वाईट सोडून द्या, परंतु त्यानंतर काय तर एक विकेट देखील मिळवले गेले. रुपेश कमाल करू शकतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर धमाल आपल्या संघाला करून देऊ शकतोय. बॉल हवेत आहे, मिस टायमिंग शॉट. गॅप मध्ये उडाला, 1 रन मिळाले. दुसऱ्या रनच्या शोधात 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 आणि बॉल नंतर आपण पाहिलं तर वाढलेले पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे फटका खेळायचा होता आपण पाहिला मोठा, परंतु धावा मिळाल्या 2. संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालंय. टोटल पोहोचलं गेलं 40. आता आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 3 आणि चेंडू शिल्लक आहे 4. 4 चेंडू 3 धावा. सध्या तरी आपण बघितलं तर मग या ओव्हर मध्ये थोडासा आपण पाहिलं तर मग खडतर प्रवास. प्ले अँड मिस, डॉट बॉल. बघा एका बाजूने धावा येतात, दुसऱ्या बाजूने डॉट बॉल. प्रेम बघा एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडकडे उभे राहिलेत. कदाचित प्रेम स्ट्राईक एंडकडे उभे राहिले असते तर जास्त फायदा मिळाला असता. डॉट बॉल आला. डॉट बॉल मिळाला आपण पाहिलं तर मग चेंडू 3 धावा 3. 3-3 वाला सिच्युएशन आपण पाहिलं तर मग एक चांगला बॉल पाहू शकतो. पुन्हा बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर, परंतु एक चांगला फटका पूर्णपणे आपण पाहिलं तर या मॅचची हवा काढून टाकू शकतोय. नेमका होतंय काय, नेमका घडतंय काय पाहूया. वेट अँड वॉच, लेट्स सी.
फटका खेचलाय 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 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा झालेला वार जितूनने केलाय संघाचा बेडा पार. मिळवला गेलाय हा विजयी चौकार. 4 खूप खूप अभिनंदन टीम टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम आपले आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच च्या दिशेने आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आहे ज्याच्याकडे आपण नजर टाकली आहे ना तर चांगली खेळी त्याने वैयक्तिक केली कारण की जवळजवळ 13 धावा त्याने एका बाजूने बनवल्यात. प्लेयर ऑफ द मॅच जातोय योगेश माळी या खेळाडूला. या योगेश तसेच कॅप्टन देखील या दोन. चला कॅप्टन या टॉस देखील आपण कंप्लीट करूया.